हाय गाईस, कसे आहात तुम्ही सगळे? मजा असणार. आपल्या म्हणजे शाळेचे तर प्रॅक्टिस सराव चालू होणार आहे. दहीहंडीचा आजच उद्घाटन. चला जाऊया. कसा तुम्हाला सांगता मानेरे गावचा कसा A to Z दाखवेन तुम्हाला. खाली कंटिन्यू राहा. येतात आपली पोरा म्हणजे भाऊसन तिन्ही भाऊस येतात. चला तुम्हाला दाखवता कसं होणार ना. आपले ड्रेसिंग झालेले आहे बघा, कशी एक नंबर वाटतं का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आता जाता बघू कोण कोण येतं, त्याला करून दे. एक नंबर ब्लॉग होणार आहे. तुम्ही लास्टपर्यंत बघा. लास्टपर्यंत लाईक सबस्क्राईब करूनच जा. चला गाईज, आपल्या इथूनचा बॅनर बघू शकता कसा बादशाह. समोरच बघा कसे डेकोरेशन चालू आहे. अजून थोडेसे राहिले. हे ट्रॉफी विपी आता तुम्हाला तिकडे जाऊन दाखवता ना. इथं बसले ना. समोर बघू शकता कसा बादशाह सजवले. बघू शकता कसा बादशाहने सजवले. इथं बी बघू शकता कसा भारी सजवलेला आहे. या बघू शकता गाईज इथं लाईव्ह पी आहे ना. या साईडला बँड बिन सगळं ना. पब्लिक बघू शकता आपली कशी. साईड एडिटर बघू शकता कसा भाई ब्लॉगर डायरेक्ट. या साईडला आपला चालू झालेला आहे. मानेरे गावच्या या पोरांनी आपल्या आयुष्याची 20 वर्ष या मातीला दिली. लोकांना वाटतं 8 थर लावणं. या 8 थरांच्या मागे मानेरे गावाच्या लेकरांचे अश्रू आहेत. किती वेळ थर कोसळले असतील, किती पोरांच्या हातापायांची हाडं झाली असतील. मानेरे गावाचा फक्त पराक्रम नाही पाहिला, तर या मातीचा काळजाला भिडणारा संघर्ष पाहिलाय. 20 वर्ष ही मानेरेची पोरं प्रत्येक पडझडीनंतर एकमेकांचे हात धरून रडली असतील, पण कधी मागे हटली नाही. आणि अखेर तो सुवर्णक्षण आला. 2026च्या दीपेश म्हात्रे दही. आमचे विष्णू काका आहेत, त्यांचे मनापासून आभार. आणि सगळे गावकरी इथे उपस्थित आहेत. जुने जाणते आमचे सगळेच. तसे आमच्या अजून शेठ भुईर हे उपस्थित, त्यांचं देखील मनापासून. तसेच गावचे अध्यक्ष आणि गावदेवी जो आपण पाहतो आपला जो मंडळ आहे, तर गावचे अध्यक्ष सन्मान्य अरे लालशेठ भुईर यांचे आगमन उपस्थित राहिला. त्याबद्दल पावसाने आपल्याला सहकार्य केलेलं आहे म्हणून त्याचा विशेष आभार. कारण का तो कोणाचा ऐकणारा नाहीये. चला शिव भाऊ. शंकरदादा भोईर आणि या आपल्याही मनापूर्वक हार्दिक स्वागत. पुढे या शंकर भाऊ. संपन्न हो ईज गणपती चरणी आपण प्रार्थना करू. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. शेठ जोशी विद्यमान नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिका शुभ हस्ते आपण गणरायाचं पूजन केलेलं आहे. आता वेळ न घेता आपण लगेचच अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज बजरंग बलीचा आशीर्वाद आपल्याला सगळ्यांना पाहिजे, त्यांचंही पूजन होतोय. स्क्रीन जवळ आपण जास्त जावं नका. स्क्रीन जवळ थोडेसे आपण जाऊ नका, थोडेसे मागेच थांबा. जय शिवाजी. अंकुश म्हात्रे
सर्वप्रथम आपण यापुढे तुझ्या वडिलांचं मोठं योगदान गोविंदाकरिता राहिलेलं आहे. आज जरी आपल्यामध्ये असलं मात्र कायम आठवणी आमचे स्वर्गीय अंकुशदादा म्हात्रे त्यांचे चिरंजीवित आलेले आवड आहे आणि साईड करा. जय चांगली दहीहंडी जोरात झाली पाहिजे म्हणून माणिकगावचं नाव झालं पाहिजे. या बिनपत्नीचं दहीहंडी आहे. अशीच परंपरा चालली पाहिजे. आम्ही तुमच्या पाठीला सहकार्य करू. बोला गणपती बाप्पा. मोरया. गाईज इथं पाऊस गोविंद पडलेला आहे. मोठ्या जल्लोषाने इकडे उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. जाते इथं दहीहंडी पोराची होऊ शकतं. आता वरती करताना अजून पाऊसने जोर घेतलेली आहे. विनंती आज आपल्या सगळ्या गोविंदांना आपण सहकार्य करायचंय. सगळ्यांनी बसून घ्या प्लीज. ट्रान्सपेस साधा लागणार पब्लिक बघू शकते कसे पाचशे आणि सगळे भरले. पब्लिक पाऊस तरी काही सांगून मी पहिली दिलगिरी व्यक्त करतो. मी सर्वप्रथम जसं महेश आणि त्याचे काही सहकारी काही दिवसापूर्वी आपल्या जय जवान परिवाराच्या सरावासाठी उपस्थित झालेले होते आणि त्यावेळेला त्यांनी संदीप दादाला खास करून गळ घातली होती की त्यांनी यावं. आणि संदीप दादाची पण फार मोठी इच्छा होती की तुम्हाला भेटावं, परंतु त्याचा सध्याचा फोकस प्रो गोविंद आहे आणि जसं संकल्प जय जवान. चला बँड पथक आपण पण रेडी व्हायचंय. टी शर्टचं सुंदर असं अनावरण होत असताना सगळ्यांचे इकडे ग्रामस्थ उपस्थित आहेत आणि त्यांच्यासोबत जय जवान गोविंद पदक म्हटलं की गिरीश गोविंदांचं वर्ल्ड मध्ये नाव आहे आणि असे त्या गोविंद पदकाचे काही प्रमुख इकडे उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून आपण आभार व्यक्त करूया.
बोला बोल बजरंग, बोला बोल बजरंग. आणि या टी शर्ट अनावर होत असताना येस विजय कमॉन. मोठा वृक्ष झालेला आहे आणि मला खूप बरं वाटलं की कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर सारख्या परिसरामध्ये म्हणजे मलंगडच्या परिसरामध्ये एवढं आहे. आणि मी पुन्हा एकदा आपल्या जय जवान गोविंदा पथक आणि विशेष करून संदीप ढवळे सरांतर्फे आपल्या संपूर्ण जय मसोबा गोविंदा पथक आणि त्या आजूबाजूच्या सर्व नागरिकांना झाल्या घरात तुम्ही बघितलं असेल तुमच्या टीमनी पावसाने इतका व्हिडिओ काढले अख्खा कपडा भिजल्यान केस बघू शकता किती भिजल्यान. तुम्हाला पहिलेच बोललेलं मी स्टार्टिंगलाच एक नंबर मजा येणार तुम्ही बघितलं असेल. एक नंबर मजा आहे, एक नंबर. चला आता वाजल्यात लय टाईम झाले इथं अभ्यास बी करत काही जास्ती बोलणार नाही. चला बाय बाय, भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.